सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी वर्षाचा पहिला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. 27 नक्षत्रांपैकी गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र खूप शुभ ठरत असते. सोन्यासारखी ही तिथी असते. तर या दिवशी काही सेवा आणि उपाय केले तर कधीच खाली जात नाही. माझे महिला, माझे दादा, अक्षय तृतीयेला काही खरेदी राहून गेलेली असतील, काही सेवा राहून गेलेली असेल तर गुरु पुष्यामृत योगावर जरूर करायचे आहे. महिलांनो, तुमच्याकडनं सोनं खरेदी राहून गेलेलं असेल किंवा नवीन वस्तूंची खरेदी राहून गेलेली असेल तर उद्या गुरुवारी आवर्जून खरेदी करा. लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची असेल तुम्हाला घरात तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे. श्रीयंत्र, देवी देवतांचे फोटो, टाक किंवा तुम्हाला दिवे वगैरे, मंगल कलश, म्हणजे ज्या वस्तूंची तांब असेल, चांदी असेल, पितळ असेल किंवा सोनं नाणं, या वस्तूंची खरेदी गुरु पुष्यामृत योगावर खूप शुभ ठरते. आता प्रत्येकाला सर्व काही जमेल म्हणजे सोनं नाणं परवडेल असं नाही. मग सोन्याहून मौल्यवान वस्तू महिलांनो, थोडंसं हळकुंड खरेदी करून आणा, थोडीशी हळदीची पावडर खरेदी करून आणा, थोडेसे धणे, अख्खे धणे खरेदी करून आणा आणि उद्या देवी आई समोर वाटीभर धणे, थोडासा गूळ ठेवून नैवेद्य दाखवा आणि त्यातीलच थोडेसे धणे आपल्या एखाद्या कुंडीत पेरून दिले. उद्या तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर सोन्यासारखं फळ मिळणार आहे आणि त्याची कोथिंबीर जी उगेल ना महिलांनो, ती तुम्ही जेवणात प्रसाद स्वरूप वापरायचं आहे. माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतो. म्हणून उद्या जेवढ्या सेवा कराल ना तेवढा तुम्हाला सोन्यासारखं फळ मिळणार आहे. अजून म्हणजे तांदूळ खरेदी करायचे असतील, गहू, साखर, मीठ, दूध, दही, लवंग, तुरटी, दालचिनी, या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह, शुक्र ग्रह इतका मजबूत करतात की या जगात माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला कधीच कशाला कमी पडत नाही. म्हणून उद्या मनापासून जरूर या वस्तूंची खरेदी करून आणायची आहे. पण चुकून सुद्धा महिलांनो, गुरु पुष्यामृत योगावर कुणालाच थोडे पैसे मागत असेल कुणी तर पैसे देऊ नका. हळद, मीठ, तुरटी, दूध, दही, साखर, तांदूळ, गहू या वस्तू कुणालाच देऊ नका घरातून. गुरु पुष्यामृत योगावर तर चुकून सुद्धा नाही, कुणालाच देऊ नका. कुणी कोथिंबीर मागितली तुमच्याकडं तर देऊ नका, ज्याची ते घेऊन येतील, पण या चुका करू नका. कुणाला पैशांची गरज असेल आणि त्यांना औषध पाण्याची गरज असेल तर तुम्ही औषध पाणी घेऊन देऊ शकता, पण स्वतःची लक्ष्मी घरातून पैसे कुणालाच देऊ नका आणि कुणाकडून घ्यायची पण चूक करू नका. गुरु पुष्यामृत योग हा सुवर्ण योग म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो. ही तिथी माता लक्ष्मी नारायणाला समर्पित आहे आणि आपल्या गुरु माऊलींना समर्पित आहे. म्हणून गुरु पुष्यामृत योगावर केलेले उपाय असेल, सेवा असेल, कधीच खाली जात नाही. तर उद्या 23 तारखेला गुरु पुष्यामृत योग प्रारंभ होणार आहे. रात्री 8:57 ही गुरु पुष्यामृत योगाची तिथी प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 6:17 पहाटे ही तिथी संपत आहे. बघा, संपूर्ण रात्रभरा गुरु पुष्यामृत योग असणार आहे आणि उद्या गुरुवार सुद्धा आहे. सकाळपासूनच आपल्याला लक्ष्मी नारायणांची सेवा करायची आहे, आपल्या गुरु माऊलींची सेवा करायची आहे आणि काही उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या आहे. लवकर उठायचं आहे, गुरुवार आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. हळद टाकून आंघोळ केली तर तुम्ही डोकं वगैरे सुद्धा धुवू शकता. म्हणतात की गुरुवारी डोकं धुवू नये, पण तुम्हाला जर धुवावंच लागत असेल, ज्यांना धुवावं लागत नसेल त्यांनी नाही धुतलं तरीही चालेल. आता ज्यांना धुवायचंच आहे त्यांनी सर्वांनीच थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे. थोडं गंगा जल असेल तर आवर्जून गुरु पुष्यामृत योगावर गंगा स्नान करणं खूप शुभ फलदायी ठरत असतं. बघा, उद्या गंगा सप्तमी सुद्धा आलेली आहे, गंगा पूजन सुद्धा आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी गंगा पूजन केलं जातं. आपण तीर्थक्षेत्री असाल तर तिथं गंगा पूजन जरूर करा आणि गंगेमध्ये स्नान जरूर करायचं आहे. आता सर्वांनाच होईल असं नाही, मग आपण घरच्या घरी थोडीसं गंगाजल टाकून आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ केली तरीही चालेल.
उद्या गुरु पुष्यामृत योगावर गाईला एक नैवेद्य खाऊ घालायचा आहे. महिलांनो, दादांनो, सेवा जरूर करा. काही नाही जमलं ना तुम्हाला तरीही चालेल, पण घराजवळ शोधा, गाय मिळून जाईल. तर उद्या गाईला ताजी चपाती घ्यायची आहे, त्याला गाईचं तूप लावायचं आहे, एखादा गुळाचा खडा त्यावर ठेवा आणि आवर्जून स्वतःच्या हाताने गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. गाईच्या पोटाला हात लावा, मारत नसेल तर जरूर हात लावा, नमस्कार करा. महिलांनो, जवळ जाऊ देत असेल गाय, येऊ देत असेल तर आवर्जून, तुमच्या घराजवळ येत असेल तर आवर्जून गाईला हळदी कुंकू लावा, स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा, नमस्कार करा आणि ताजी चपाती जरूर खाऊ घालायची आहे. उद्या गुरु पुष्यामृत योग, देवघरातील देवांना गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. प्रथम पाण्याने, स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, किंवा तुमच्याकडं केशर असेल तर थोडीशी पाण्यात किंवा दुधात केशर मिक्स करा. नसेल थोडीशी चिमूटभर हळद जरी मिक्स केली आणि त्या हळद मिश्रित दुधाने किंवा पाण्याने देवी देवतांना अभिषेक करायचा आहे. खास करून लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती, विठू माऊली, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तर आवर्जून हळद मिश्रित किंवा केशर मिश्रित दुधाने पाण्याने अभिषेक करा. तांदळाची रास करायची आहे देवघरात आणि त्यावर देवी देवतांना स्थापित करा. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, ते तांदूळ नीट काढून घ्यायचे आणि त्याची खीर बनवून देवांना नैवेद्य दाखवा आणि तुम्ही घरात सर्वांनी त्या नैवेद्याचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे. बाहेर नाही वाटलं तुम्ही कोणाला चालेल, तुम्ही घरातल्या घरात तो नैवेद्य दाखवा त्या तांदळाच्या खिरीचा आणि सर्वांनी ती खीर प्रसाद स्वरूप खायचा आहे. उद्या भगवान श्री हरी विष्णूंना, बाळकृष्णांना एक का होईना तुळशीपत्र जरूर अर्पण करायचं आहे. जेवढी तुळशीपत्र असतील ना, विष्णू सहस्त्र नामावली पठण करत करत किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐका आणि उजव्या हाताने ते तुळशीपत्र एक 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 करून आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. उद्या तुळस तोडू नका. एखादी तुळस लावून द्यायची असेल तर आवर्जून लावा. सोन्यासारखा दिवस आहे. तुळशीचं पान उद्या देवघरात जरूर अर्पण करायचं आहे. गुरु पुष्यामृत योगावर तुमच्याकडे एखादं मातीचं बोळकं असेल, महिलांनो, तुम्ही लक्ष्मीपूजनात वापरलेलं असेल तरीही चालेल, तर त्या बोळक्यात तुम्हाला थोडासा कापूर ठेवायचा आहे. त्यावर 11 रुपयाची नाणी ठेवायची आहे. एक 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 रुपयाची नाणी घ्यायची आहे. नसेल, जी नाणी असेल तुमच्याकडं 5 रुपयाची, 10 रुपयाची, 11 नाणी ठेवायची आहे. त्यावर 2 हळकुंड ठेवायची आहे आणि 5 लवंग ठेवायचे आहे. जास्त कवड्या असतील तुमच्याकडं, पिवळ्या कवड्या, तर 5 कवड्या जरी ठेवल्या, मग लवंग नाही ठेवल्या तुम्ही तरीही चालेल. आता कवड्या नसेल, 5 लवंग ठेवा. कळालं असेल, मातीचं बोळकं घ्यायचं आहे, त्यात थोडासा कापूर ठेवायचा आहे. 2-4 तुकडे कापराचे ठेवा. त्या कापरावर 11 रुपयांची नाणी ठेवायची आहे. एक 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 रुपयाची नाणी अशी 11 ठेवा. त्यावर 2 हळकुंड चांगले बघून घ्या आणि त्यावर 5 पिवळ्या कवड्या, आता कवड्या नसतील 5 लवंग ठेवल्या तरीही चालेल. देवघरात हळदी कुंकू वाहून आधी माता लक्ष्मीची पूजा करा. लाल फूल अर्पण करा. गणपती बाप्पांची प्रथम पूजा करा. माता लक्ष्मीला हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. नंतर त्या बोळक्यातील वस्तूंची हळद कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर ते बोळकं हलवायचं नाही, माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, 24 तारखेला, ते बोळकं उचलून घ्यायचं आहे आणि ते बोळकं तुम्हाला उत्तर दिशा, तुमच्या घरातील उत्तर दिशेकडं एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे. बघा, वर्षभर जरी ठेवून दिलं तरी काही हरकत नाही. उत्तरोत्तर रात्रंदिवस तुमच्या घरात प्रगतीचे मार्ग खुले होतील. माता लक्ष्मी तर अखंड वास करेलच, पण पैशांच्या समस्यासुद्धा तुमच्या संपून जाणारा हा उपाय आहे. आवर्जून करायचा आहे. सर्वांनी करा. महिलांनो, करून तर बघा. उद्या गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावर तुळशीला चमचाभर दूध अर्पण करा. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा आणि तुपाचा दिवा उद्या दोन्ही वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा आणि किमान तुळशीसमोर हात जोडून उभं राहून 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे. जिथं गुरु पुष्यामृत योगावर नारायणांची सेवा होते, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा होते ना, त्या घरातच माता लक्ष्मी अखंड वास करत असते. महिलांनो, काही नाही जमलं ना तर ही गुरु पुष्यामृत योगावर तुळशीची सेवा जरूर करा आणि भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र तुळशी समोर हात जोडून जरूर बोलायचा आहे. उद्या गुरु पुष्यामृत योगावर सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा, महिलांनो, सकाळी नाही जमलं किमान संध्याकाळी तरी आपल्या मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा जरूर लावून द्यायचा आहे. आणि आपल्या देवघरात तर एक अखंड दिवा उद्या चालूच ठेवा. रात्रभर विझणार नाही दिवा, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. माझ्या महिलांना 4 दिवस वगैरे असतील नाही हात लावता आला तर माझ्या दादांनी जरी सेवा केली चालेल. एक दिवा अखंड आपल्या देवघरात चालूच ठेवायचा आहे, विझणार नाही याची काळजी घ्या. आणि दिव्यात 2 लवंग टाकून ठेवा, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 कापराचा तुकडा टाकायचा आहे. वातावरण घरातलं इतकं सकारात्मक होईल की तुमच्या घरात कुठल्या अडचणीच शिल्लक राहणार नाही. अडचणींवर लगेच मार्ग निघेल. माता लक्ष्मी जिथं प्रसन्न असते ना, त्या घरात कशालाच कमी पडत नाही. आणि गुरु पुष्यामृत योगावर जी महिला, जे दादा आपल्या घराच्या मुख्य दिव्यात या वस्तू टाकतात, माता लक्ष्मी नारायणांची सेवा करतात ना, त्या घरात तर कधीच कशाला कमी पडत नाही. उद्या उंबरठ्यावर सुद्धा महिलांनो सकाळीच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. मुख्य दारावर तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. सुंदर अनुभव येतात यामुळे. तुमचं देवघर असेल तिथं सुद्धा तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकता. तिजोरी असेल जिथं पैसा ठेवतात, मुलांची रूम असेल तिथं सुद्धा हळद किंवा हळदी कुंकू मिक्स करून, ओलं करून हळदीचे किंवा हळदी कुंकवाचे स्वस्तिक उद्या गुरु पुष्यामृत योगावर जरूर काढायचे आहे. उद्या गुरु पुष्यामृत योगावर संध्याकाळच्या आत उंबराच्या झाडाला थोडंसं पाणी घ्या, त्यात चिमूटभर साखर टाका, थोडंसं दूध टाका आणि ते दूध साखर मिश्रित पाणी उंबराच्या मुळाला अर्पण करायचं आहे. उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावून द्यायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही, पण उंबराखाली एक दिवा प्रत्येक आईने मुलांसाठी जरूर लावायचा आहे. बरोबर जाताना एक गुळाचा खडासुद्धा घेऊन जायचा आहे आणि झाडाखाली एखाद्या कागदावर किंवा पानावर एक गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे आणि दोन्ही हात लावून उंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. मनातली इच्छा बोलायची आहे. तुम्ही स्वामींचा मंत्र जपू शकता, दत्त माऊलींचा मंत्र जपा, ज्या गुरु माऊलीला मानतात त्यांचा मंत्र जपा आणि गुरु पुष्यामृत योगावर गुरुवारी आवर्जून या उंबराच्या झाडाला स्पर्श करा. ज्यांच्या लग्न कार्यात अडचणी येतात ना, तो मुलगा असो मुलगी असो, उद्या उंबराच्या झाडाची सेवा करा, स्पर्श करा आणि गाईला आवर्जून स्वतःच्या हाताने ताजी चपाती खाऊ घाला. त्याचबरोबर थोडीशी चणा डाळ, एक गुळाचा खडा गाईला घालू शकता. उद्या जर झालं तुमच्याकडून तर आपण सर्वांनी मिळून घरातल्या घरात सेवा केली. महिलांनो, दादांनो, चालेल. उद्या स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण जरी झालं ना तुमच्याकडून तरीही चालेल. आवर्जून करा सर्वांनी. 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आवर्जून पठण करा. नाही जमलं 11 माळी जप करा किंवा 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे. सुंदर सेवा आहे, आवर्जून करायची आहे. सर्वांनी करा उद्या ही सेवा. उद्या संध्याकाळी गुरु पुष्यामृत योगावर आपल्या घरात आपल्याला कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे. तर काय करायचं आहे महिलांनो, गाईची शेणी असेल तुमच्याकडं तर थोडंसं गाईच्या शेणीवर तूप टाकायचं आहे, गाईचं तूप, त्यावर कापूर जाळायचा आहे आणि तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तर आवर्जून त्या कापरासोबत जाळा. 5 लवंग आवर्जून, फुलाच्या 5 लवंग त्या कापरासोबत जाळायचा आहे. प्रथम माता लक्ष्मीला, देवी देवतांना देवघरात तो कापूर धूप दाखवायचा. पूर्ण घरात, तो संपूर्ण घरात कापूर धूप पसरवायचा आहे. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ महिलांनो, दादांनो जरूर पठण करायचं आहे. 16 वेळा पठण झाला तर आवर्जून करा. नाही जमलं 8 वेळा करा
किंवा एक वेळा तरी जरूर करा. त्याचबरोबर अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं आपण उद्या महालक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा करून महालक्ष्मीची अष्टरूपी नावं आपल्याला बोलायची आहे. महिलांनो, आवर्जून ही सेवा करा, सोन्यासारखं फळ मिळणार आहे. हे माता महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीरलक्ष्मी माता, श्री धान्यलक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता, अशी माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करताना ही नावं रूपं जरूर बोला. त्याचबरोबर वैभवलक्ष्मी पुस्तिकेत जी प्रार्थना दिलेली आहे ती प्रार्थनासुद्धा आवर्जून महिलांनो उद्या संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर जरूर बोलायची आहे. आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. अखंड दिवा तर चालूच आहे आपला. एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा, अखंड दिवा चालूच ठेवा आणि माता लक्ष्मी समोर ही सेवा आवर्जून करा. विष्णू सहस्त्रनामावली उद्या एक वेळा का होईना पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावलं ऐकलं तुम्ही तरीही चालेल. व्यंकटेश स्तोत्राची तुम्ही सेवा करू शकता. गुरु पुष्यामृत योगावर केलेली सेवा कधीच खाली जात नाही.